ट्रॅक्टर जेम्सपर्यंत पोहोचला, रस्त्याने नाही, विचाराच्या ऊर्जेच्या साह्याने. सगळेजण फक्त 5 सेकंद ओरडत होते ट्रॅक्टर 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 म्हणून. तो विचार त्याच्यापर्यंत पोहोचला. तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. घरामध्ये ट्रॅक्टर नाही तर ट्रकच्या आसपास तरी जवळपास कुणीतरी पोहोचेलच नक्कीच. तर आता आपण बघूया या विचाराच्या ऊर्जेचं होतं काय. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण 60 ते 65 हजार प्रकारचे विचार कोणते करतो आणि या विचाराचं काय होतं बघूया. फार जबरदस्त आहे. आपण 1 बाय 1 त्याचे परिणाम बघणार आहोत. सगळ्यात परिणाम या विचारांच्या ऊर्जेचा होत असतो. आपल्या आजूबाजूचं वातावरण या विचारांच्या ऊर्जेने ठरत असतं. बघा, तुम्ही असा गंमत म्हणून तरी कधी विचार केलाय का की स्वस्त आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये रूम घेऊन राहूया एक रात्र? असा विचार कधी केलाय का? एखादी स्पेशल रूम, ICU मधली रूम? नाही ना. काय प्रॉब्लेम? किंवा असं कधी म्हटलंय का आता आलोयच दवाखान्यात तर एक 10 मिनिटं निवांत बसून जाऊया? नाही ना. काय कारण? कारण दवाखान्यातलं वातावरण, हॉस्पिटलमधलं वातावरण कशा प्रकारचं झालेलं असतं, तिथं ज्या प्रकारचा विचार करणारे लोक आलेले आहेत त्यांच्या विचाराप्रमाणे तिथलं वातावरण झालेलं असतं. चिंता, दुःख, टेन्शन, काळजी या प्रकारच्या विचारांनी तिथलं वातावरण भरून गेलेलं असतं. हेच वातावरण एखाद्या घरामध्ये जर दुःखद प्रसंग घडला असेल तर पटकन त्या घरातलं वातावरण किती चेंज होतं बघा. काही घरामध्ये गेल्यानंतर शांतता जाणवते आणि काही घरामध्ये गेल्यानंतर रखरख जाणवते. ती याच कारणामुळे घराच्या भिंती या विचाराच्या ऊर्जेच्या रिफ्लेक्टर असतात असं म्हटलं जातं. ज्या प्रकारचा विचार त्या घरातले लोक एकमेकाशी वागताना, एकमेकाशी बोलताना करतात त्याच प्रकारचं वातावरण त्या घरातलं होत असतं. म्हणून घरामध्ये जर नेहमी भांडणं असतील तर त्या घरातलं वातावरण तसंच रखरखीत झालेलं असतं. घरामध्ये गुण्यागोविंदानं आनंदानं राहणारे लोक जर असतील तर त्या घरातलं वातावरण तसंच सुंदर झालेलं असतं. किंवा फार लांब कशाला, आपल्याच घरामध्ये देवघराच्या खोलीतलं वातावरण वेगळं असतं आणि अडगळीच्या खोलीतलं वातावरण वेगळं असतं. कारण तिथं जाऊन आपण कुठल्या प्रकारचा विचार करतो याच्यावरती ते अवलंबून आहे. आपलंच घर जर 4-5 दिवसासाठी बंद असेल आणि 6व्या दिवशी आपण कुलूप उघडून घरामध्ये गेलो तर घरातला भकासपणा जाणवतो आपल्याला. कारण कुठल्याही प्रकारच्या जिवंत फ्रिक्वेन्सीचा अभाव असतो. हेच वातावरण देवळामध्ये वेगळं असतं, हेच वातावरण मंदिरामध्ये, बागेमध्ये वेगळं असतं. आपण जिथं राहतो, जिथं वावरतो, जिथं काम करतो त्या ठिकाणचं वातावरण कसं असतं, तिथं कुठल्या प्रकारचा विचार करणारे लोक आलेले आहेत त्या प्रकारचं तिथलं वातावरण झालेलं असतं. परिणाम नंबर 2 बघा, काही गोष्टी आश्चर्यकारक असतील तुमच्या दृष्टीनं, नवीन असतील पण त्या काही फॅक्ट्स आहेत. आपल्या चेहऱ्याचा आकार विचारांच्या ऊर्जेवरती ठरत असतो. असं म्हटलं जातं की एखादी व्यक्ती जन्माला येताना ज्या प्रकारचा चेहरा घेऊन जन्माला येते तो त्याच्या फॅमिलीच्या जीन्समधून आलेला असतो. पण एखादी व्यक्ती मरताना ज्या प्रकारचा चेहरा घेऊन मरते तो त्यानं आयुष्यभर कुठल्या पद्धतीचा विचार केला त्या पद्धतीचा बनत असतो. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना बोलतो ना, दिसतोय बघ कसा गुंडासारखा. गुंडासारखा दिसतो म्हणजे काय असतो म्हणून दिसतो. एकसारखे गुंडासारखे विचार करून करून चेहरा पण गुंडासारखा झालेला असतो. सात्विक विचाराची माणसं चेहऱ्यावरून ओळखता येतात. लबाड माणसं चेहऱ्यावरून कळतात. कपटी माणसांचा चेहरा ओळखता येतो कारण विचारांच्या ऊर्जेच्या साह्याने आपल्या चेहऱ्याचा आकार बदलत असतो. एक उदाहरणादाखल फक्त सांगतो, जर फार काळ आपल्या डोक्यातून गिल्ट किंवा अपराधीपणाचा विचार जर बाहेर पडत असेल तर आपल्या गालांचा आकार बदललेला असतो. गाल सुजल्यासारखे झालेले असतात. म्हणून जर गेल्या काही दिवसामध्ये आपल्यातून एखादा नेगेटिव्ह विचार किंवा असं जर आपल्याला वाटत असेल की फारच बदलला आहे नाही चेहरा माझा, किंवा फोटो काढून घ्यायची लाज वाटते, आरशात बघायची लाज वाटते, फक्त भांग पाडायला मी आरसा बघतो वगैरे असं काही झालं असेल, हल्ली फार बदलल्यासारखा झाला असेल चेहरा, तर एखादं टेन्शन मागं लागलंय का बघा. एखादा नेगेटिव्ह थॉट नेहमी डोक्यातून बाहेर पडतो का बघा, की ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचा आकार कदाचित बदललेला आहे. म्हणून आपला जर चेहरा प्लेझंट करायचा असेल तर फार कुठं काय ब्युटी ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. आपल्यातून बाहेर पडणारे विचार जरी आपण कंट्रोल केले तरी वास झालं. म्हणून असं म्हटलं जातं बघा, मला तथ्य माहित नाही कितपत आहे, मी त्याच्यात काही रिसर्च केलेलं नाही आहे, की नवरा बायको काही वर्षानंतर एकसारखे दिसायला लागतात. सारखा विचार करत असतील तर दिसत असेल बाबा. पण हे मात्र सायंटिफिकली प्रूव्हन आहे की जगाच्या 2 टोकावरती राहणाऱ्या व्यक्ती जर विचाराच्या ऊर्जेच्या साह्याने ट्यून झाल्या तर त्या एकसारख्या दिसायला लागतात म्हणतात. कारण विचाराच्या ऊर्जेवरती आपलं दिसणं अवलंबून असतं. हे झाले काही मायनर इफेक्ट्स. आता बघूया काही
मेजर इफेक्ट्स, काही महत्त्वाचे परिणाम बघूया विचारांच्या ऊर्जेचे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा परिणाम आहे, आपल्या आजूबाजूला काही निर्जीव गोष्टी असतात. या निर्जीव गोष्टींचं वर्तन हे विचारांच्या ऊर्जेवरती ठरत असतं. म्हणजे निर्जीव गोष्ट आपल्याशी कशी वागते, ज्या प्रकारचा आपण त्याच्याबद्दल विचार करतोय तशी वागते. बघा एक्झाम्पल, आपल्याला एक 2-3दा समजा असा अनुभव आला की आपला चष्मा पडला आणि फुटला. आपल्या चष्म्यावरती विश्वास बसतो, माझा चष्मा पडतो आणि फुटतो. चौथ्यांदा आपण चष्म्याच्या दुकानात जातो, चष्मा विकत घेतो आणि ही ऊर्जा टाकूनच विकत घेतो. आता कधी फुटतोय कुणास ठाऊक, फुटण्यासाठीच विकत घेतला. पेन घेतानाच आता कधी हरवतोय कुणास ठाऊक. या विचारांच्या ऊर्जेने जर तुम्ही ती गोष्ट वापरत असाल तर त्याच प्रकारचं वर्तन ती गोष्ट आपल्याशी करत असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या एका मित्राचं उदाहरण मी नेहमी सांगतो. माझा एक मित्र जो कोल्हापूर ते जयसिंगपूर अपडाऊन करायचा, कधी तर माझी गाडी घेऊन जायचा. एक 2-3दा त्याला असा अनुभव आला की माझी गाडी हातकणंगल्यात बंद पडली. योगायोग असेल. त्यानंतर त्याचा माझ्या गाडीवरती विश्वासच बसला. देवमोरे सरांची गाडी घेऊन गेलं की हातकणंगल्यात बंद पडते. नंतर त्याचा विश्वास इतका स्ट्रॉंग झाला, हातकणंगल्यात मिस्त्रीच ठरवला त्यांनी. महिन्यासाठी कोल्हापुरातून निघायचं, त्या मिस्त्रीकडे गाडी लावायची आणि मगच पुढे घेऊन जायचं. माझ्या गाडीनं मला कधी प्रॉब्लेम दिला नव्हता, त्याला का प्रॉब्लेम दिला? कारण त्याचा विश्वास बसला होता. त्याच प्रकारची विचाराची ऊर्जा त्याच्यावरती तो टाकत होता. म्हणून आपली गाडी आपल्याला किती चांगला परफॉर्मन्स देते माहिती आहे, आपलं किती प्रेम आहे तिच्यावरती, तितकी चांगला परफॉर्मन्स ती आपल्याला देत असते. म्हणजे बघा, गाडीतलं पेट्रोल संपणं. आता बरीचशी मुलं मला या रिलेटेड सांगत असतात, बऱ्याच जणांना ढकलत नेऊनच पेट्रोल भरायची सवय असते. काय गाडी कायम ढकलतच न्यायची. काय जणांच्या गाडीतलं पेट्रोल अशा ठिकाणी संपतं, पंप समोरच आहे. काय जणांना 1 किलोमीटर गाडी ढकलायला लागते. ढकलायला गाडी लागली म्हणून 4-5 लिटर पेट्रोल टाकतात, टाकी फुलं वगैरे करतात, चिडून पुढच्या वेळी परत ढकलत नेऊनच भरतात. विचारच हो, ढकलत नेऊनच भरायचे. आपल्या गाडीबद्दल असे विचार असतील समजा, काय बदलायची म्हणतोय, होईना झाले लय दिवस, असे जर विचार असतील तर त्याच प्रकारचा वाईट परिणाम ते आपल्याला देत असते. म्हणून आपली गाडी जर नेमक्या वेळेला बंद पडत असेल, महत्त्वाच्या कामाला जाताना बंद पडत असेल, किंवा चांगला परफॉर्मन्स तर देत नसेल, तर आपले विचार जरा काय आहेत बघा तिच्याबद्दल. इचलकरंजीला एका मॅडमनी सांगितलं होतं मला लेक्चर झाल्यानंतर भेटून. म्हणाल्या, सर 17 वर्ष झाली गाडी वापरते, कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, रोजच्या वापरातली गाडी आहे, तितकं प्रेम आहे गाडीवरती. म्हणून अगदी गाडीच कशाला, आपल्या आजूबाजूच्या अनेक निर्जीव गोष्टी आपल्याशी कशा वागतात, ज्या प्रकारचा विचार आपण त्याच्याबद्दल करतो त्या पद्धतीचं वर्तन त्या गोष्टी आपल्याशी करत असतात. आता बघूया या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का. डॉक्टर मासारो इमोतो नावाचे जपानचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं, पाणी घेतलं, पाणी निर्जीव गोष्ट, पाणी टेबलवरती ठेवलं, त्याच्याभोवती लहान मुलांना उभं केलं गेलं आणि लहान मुलांना पाण्याला म्हणायला सांगितलं, म्हणा आय लव्ह यू.